नंदुरबार जिल्ह्याला हादरून टाकणारी घटना मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सायंकाळी उशिरा तालुक्यातील बिलाड शिवारात घडली आहे। शेती कामासाठी दिलेल्या पैशांच्या वसुलीच्या वादातून एकानं थेट शेतकऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संजय माळी हे बिलाडी शिवारात शेतीचे काम करत असताना संजय ठाकरे यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। शेतीच्या कामासाठी संजय माळी यांनी संजय ठाकरे यांना उसनवारीवर काही पैसे दिले होते, मात्र दिलेले पैसे परत न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि याच वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धावही घेतली। पंचनामा दरम्यान घटनास्थळावरून एक राऊंड फायर झालेल्या काडतुसाचे कवच जप्त करण्यात आलं। या घटनेत दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही। अफवांवर विश्वास नको असं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस अधीक्षक या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देतानाच जिल्हावासियांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। या प्रकरणातील संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असंही सानप यांनी स्पष्ट केलं। घटनेमागील नेमकं कारण आणि गोळीबाराची संपूर्ण पार्श्वभूमी तपासानंतरच स्पष्ट होणार असून या घटनेकडे जिल्हावासियांचं आता लक्ष लागलंय। नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबाराची घटना झाली अशा प्रकारे कंट्रोलला आणि पोलीस स्टेशनला कॉल आल्यावरून मी इथे व्हिजिटला आलेली आहे। ही जागा जी आहे ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते आणि गोळीबाराची घटना झाल्याचे पुरावे इथे मिळत आहेत। प्रायमा फेसी जी काही माहिती मिळालेली आहे त्यावरून आर्थिक संबंधातून आणि आपापसातील व्यवहारातून ही घटना झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। आपला पोलीस तपास सुरू आहे। विक्टिम जो आहे त्याचं स्टेटमेंट सुरू आहे आणि त्यानुसार जी काही कायदेशीर कार्यवाही करणं पुढे आवश्यक आहे ती कार्यवाही आपण करत आहोत। माझं नंदुरबारच्या सर्व नागरिकांना निवेदन आहे, आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कायदेशीर कार्यवाही सुरू आहे आणि आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त आपण कडक कारवाई करत आहोत। उद्या ईद आहे, ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं मी सर्वांना आवाहन करते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।